नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. नाव शशिकांत बबन डांगे, राहणार मोडणीम, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. ओके. आपण जे बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं इथे? 10 एकर वैयक्तिक क्षेत्र आहे आणि त्यामध्ये आता नवीन सुरुवात केल्यामुळं 2 एकरच माझं वहिवाटीखाली आता सध्या आहे. ओके. आणि 2 एकरामध्ये सगळी डाळिंबच आहे? 2 एकरामध्ये डाळिंब आहे. ओके. आता जी धरलेली जी झाड आहेत ही साधारण किती आहेत तुमचे? ही धरलेली झाडं 300 आहेत सर. 300 ती? हो. आणि किती वर्षाची झाड आहे ती? त्या झाडाला 2 वर्ष सुद्धा पूर्ण व्हायचे सर आणखी. ओके. म्हणजे आता जे बघतोय आपण हे व्हरायटी कोणती आहे? हे जुना भागवा आहे. म्हणजे आपला जुना भागवा. हो. तर साधारण झाडाचं अंतर दोन्ही ओळीतलं आणि दोन्ही रोपातलं किती ठेवलंय तुम्ही? सर दोन्ही ओळीतलं अंतर 11 फुटाचं ठेवलंय आणि दोन्ही रोपातील अंतर 9 फुटाचं. आता जर बघितलं ह्या झाडांची जर उंची बघितली तर फारच कमी आहे. आपण बसलं तरी आपल्या डोक्या एवढे. हो सर. ओके. आणि आता जी ही भार पकडला ही पूर्ण पावसाळ्यात भार आहे? हो, पावसाळा. बरोबर. तर मला सांगा आता जी हे जी सेटिंग आणि साईज बघितली तर साधारण किती सेटिंग झाले? सेटिंग सर 35-40 सेटिंग आहे. काही झाडावर 50 पण आहे. हां. आणि साईज जर बघितली आणि क्वालिटी आता ह्या परिस्थितीला तुमच्या आसपासच्या बागांची काय परिस्थिती आणि आपल्या बागाची कशी परिस्थिती आहे? सुरुवातीला सर मी अतिशय घाबरून गेलो, कारण मी नवीन असल्यामुळे मला काय कळलं नाही. बाकी सगळी म्हणा लागली आमच्या तेल्यानं बागा गेल्या, तेल्यानं बागा गेल्या. हां. पण माझ्या बागेत फक्त एका झाडावरच तेल्या आलता आणि तिथं स्टॉप झालाय. हां. मग काय त्याला खत व्यवस्थापन वगैरे काय केलं तुम्ही वगैरे? सर खत व्यवस्थापन मला जसं अर्जुन दादांनी सांगेल तसं केलं, पण त्यांनी मला हे बाकीचं कुठलं खत टाकू दिलं नाही. आणि त्यांनी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं जे कृषी अमृत आणि सॉइल चार्जर आणि RNPH कुठं काय हे जे आहे हे सगळं वापरा म्हणून सांगितलं. आता मला त्यातली अजिबातच माहित नव्हती, रासायनिक बी माहित नाही, ही बी माहित नव्हती, पण कन्सल्टिंग सगळं फक्त मला दादानी केलंय. ओके. हो. दादा नमस्कार. हा नमस्कार सर. मला सांगा ही बाग आणि ह्या परिस्थितीतल्या बागांची परिस्थिती ह्या परिसरातल्या आणि ह्या बागाबद्दल काय वाटतं मला? सर मला एक म्हणायचं आहे, एक 10 वर्षापासून हे आपलं बंडू अण्णा डांगे त्यांनी दादा आपल्याला बाग लावायचे, दादा बाग लावायचे. मग त्यांनी एक 2 वर्षापूर्वी मुलांच्या शिक्षणासाठी 2 मुलं आहेत अण्णांना. मग हे ग्रॅज्युएशन दोन्ही मुलाचं मी कम्प्लीट करून देणार. अण्णा तुम्ही काय करा, दुकान फक्त 40% आणि मळ्यामध्ये 60% तुम्ही फक्त हे करा. तुम्हाला क्षेत्र भरपूर आहे, 10-11 एकर क्षेत्र आहे. मग हे डाळिंब लागवड त्यांना नियोजनातनं आपलं RNPH, हुमस गोल्ड, पुन्हा SSM आणि जे इतर ज्या निविष्ट आहेत, आणखी काही अमृत जलकडे आलो नाही आम्ही. मग ते पण अमृत जल शिवाय शेती होऊ शकत नाही हे मला समजतंय. का तर माझ्या अनुभवाने सांगतो सर, मी 200 लिटर मध्ये जरी पाणी घेतलं तर एका 3 ते 4 MM त्या ठिकाणी एका काळसर असा थर येतो पाण्यामध्ये. मग हे प्रत्यक्ष अनुभवलंय मी. मग त्या पद्धतीवर हे संपूर्ण नियोजन मी एक 35-38 टेम्परेचर होतं. हे 5 मार्चला म्हणजे बागांचं नियोजन केलं आणि त्याच्यानंतर टेम्परेचर मार्च, एप्रिल आणि मे 38चं एकदम 39 झालं, 40 झालं आणि 44.5 टेम्परेचर मध्ये सुद्धा एक म्हणजे फक्त मी त्यांना धीर देत गेलो. अण्णा तुम्ही काय करायचं, तुमचं सॉईल आणायचं, सॉईल त्या पद्धतीवर नेहमी सोडत राहायचं, काही होत नाही बागाला. ह्या पद्धतीवर त्यांना कन्सल्ट केलं मी. ओके. आता जर बघितलं हिला किती बेसल डोस झाले आतापर्यंत? हिला बेसल डोस 2 झाले. स्टार्टचा पकडच्या वेळेस एक कृषी अमृत, सॉईल, हे तुमचं फ्रूट चार्जर,
पुन्हा तुमचं वॉटर चार्जर हे स्प्रे मधून रेग्युलर वापर केला. ओके. आता जर बघितलं ही जी साईज जर बघितलं तर आता ही जर बघितलं शेंड्याला साईज किती साईज आहे? हा शेंड्याला बरं का सर हे 250 ते 300 ग्रॅम पर्यंत हे साईज गेलेले. आता मला हा उन्हाळा आणि पावसाळा खाल्लेला प्लॉट आहे. मला सांगा इथं डाग वगैरे कुठं दिसते का? आज बागांची डागांची परिस्थिती काय? नाही हेच वैशिष्ट्य आहे बघा हे तुमचं बरं का सर. या आपल्या एसीटी वैदिकचं हेच वैशिष्ट्य आहे की आज एवढ्या क्रिटिकल पोझिशन मध्ये टेम्परेचर पुन्हा रेग्युलर पाऊस या कंडिशन मध्ये हा प्लॉट आज प्रत्येक शेतकरी येऊन बघून जातोय. अण्णांनी बाग कशी काय वेळ हे केली हँडल केली काय केली तर त्यांना मी बागाच्या विषयी नाही एक त्यांना 2 मुलं आहेत या पद्धतीवर प्रापंचिक आडी अडचणी एक सहकार्य ह्या हिशोबात मी त्यांना कन्सल्ट केलेलं आहे. आता जर बघितलं पूर्ण आता किती दिवस झालं पाऊस चालू आहे आपल्या इकडं? कम्प्लीट 13 मे पासून सर पाऊस झाला. 13 मे पासून. आज ऑगस्ट आज 28 तारीख असेल. मग रेग्युलर रोज पाऊस. मग अण्णा तुम्ही त्या पद्धतीवर स्प्रे घ्या या पद्धतीवर स्प्रे घ्या. संपूर्ण नियोजन आपलं सॉइल टेक्नॉलॉजी वैदिक मधून हे प्लॉट सक्सेस केलेलं आहे. मला सांगा एवढं जर पाऊस पडतोय एवढं वातावरण खराब आहे मग असं काय की त्या प्लॉट मध्ये एकही रोग नाही हे नाही असं काय वाटतं तुम्हाला? मला एक वैशिष्ट्य काय वाटतं बरं का सर SSM RNPH आणि ह्युमस गोल्ड ह्या 3ची जादू भरपूर चालते. फ्रूट चार्जर वरून स्प्रे 1 नंबर होऊन जातो. ताकद आहे बरं का ना त्याच्यामध्ये ताकद आहे. आज तुमच्या बागाला जुने बागायदार 25-30 वर्षापूर्वी जे बागायदार चक्कर तुमच्याकडे कशी होती त्यांच्याकडे एक भरपूर येऊन त्यांनी एक 1400 झाडाचा प्लॉट लावलेला आहे नवीन आता. मग भीत दादा सर म्हणजे मामाच आहेत माझे. मग त्यांनी दादा तुम्ही माझ्या प्लॉट मध्ये यायलाच पाहिजे ते कन्सल्ट तुम्ही केलं पाहिजे. मला सांगा आता एवढं जर बघितलं आपण ही गवत आहे तुम्ही पूर्ण गवतात बसलाय सगळीकडे हे गवत आहे तर काही लोक म्हणतात की गवत काढायला पाहिजे तर तुम्ही तर खूप भारी गवत ठेवून वर सफरचंदाची बाग फुलवली ह्याचं काय वैशिष्ट्य? ह्याचं वैशिष्ट्य सर बरं का सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी हीच मेन महत्वाची गोष्ट आहे. आणि आज संपूर्ण म्हणजे विषमुक्त अन्न विषमुक्त तुमचं डाळिंब हे सर्वांना मार्केटिंग मध्ये 1 नंबरनी मार्केटिंग होते सर. हे एवढ्या पावसामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची मुळी बंद पडली पण ह्या बागाची अजून पण मुळी चांगली जबरदस्त चालते. जबरदस्त आहे. रेग्युलर पहिलं मी प्लॉट मध्ये आलो तर पहिलं मुळाचं काम मुळा एकदम श्वास आपलं मनुष्याचं कसं आहे श्वास बंद पडतो तसं हे झाडाचं सुद्धा मेन मुळी पानं. आता जर बघतोय आपण तर पूर्ण प्लॉट जर आपण असा बघितला उभा राहून तर माल दिसत नाही कुठंच लांबनं. जर आपण जर जवळ बघायला गेलो तर पूर्ण असा माल आहे आतमध्ये. मला एक म्हणायचं सर आता बीजी शिंदे सर काय म्हणले दादा म्हणले या ठिकाणी माल नाही काय नाही म्हणजे प्लॉट मध्ये येत असतानाच मग दादा कसं व्हिडिओ घ्यायचा काय मग त्या पद्धतीवर प्रत्यक्ष ज्या वेळेस हे सोनं तुम्हाला दिसलं सॉइल चार्जर वैदिकचं त्यावेळी तुम्हाला माहिती पडलं की बाबा शेतकरी खरंच प्रामाणिक जसं सांगाल त्या पद्धतीवर करतोय. ओके. तर आता जे लोक म्हणत होती की बाबा केमिकल शिवाय बाग पिकू शकत नाही आणि आपण तर बिगर केमिकलची पिकवली तर काय सांगू इच्छिता इतर शेतकऱ्यांना? केमिकल शिवाय केमिकल मध्ये काय आहे बरं का सर
संपूर्ण त्या ठिकाणी कलिंगड खरबूज सगळं संपूर्ण टोमॅटो हा शेतकरी संपूर्ण विष जनतेला हे करतोय, खाऊ घालतोय. मग आज आपल्या या भारत देशामध्ये आज युवा पिढी सदृश्य असेल तर पुढचं भवितव्य या लहान मुलांचं असो इतर यंग मुलांचं असो हे भवितव्य एसीटी वैदिकच्या माध्यमातूनच हे संपूर्ण आपल्याला देशात आपला देश हरकुदं स्ट्रॉंग ठेवायचा असेल तर आपल्याला पूर्वी जसं कसं होतं 30 वर्षाच्या पूर्वी एका सेंद्रिय निविष्ठातूनच खाया मिळत होतं. त्या पद्धतीवर आज ह्या एसीटी वैदिकचं कार्य प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कार्य आज अहोरात्र केलं जाते. हेच शेतकऱ्यांना माझा उपदेश आहे. एसीटी वैदिकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना एकमेकांना सांगून अवघे धरो सुपंतू एकमेका सहाय्य करो अवघे धरो सुपंत. सर वैदिक मुळे झाडात ताकदच येते. बरोबर. हो म्हणजे आता तुमच्या बरोबर केमिकल वापरणाऱ्या बागा केमिकलचं सर मला वाटतं बागा 2-3 वर्ष जरी त्याचा माल निघला तर बागा जाणं किंवा तेल्या येणं किंवा रोग जास्त बळावणं हे केमिकल मुळे होतंय असं माझ्या लक्षात आलं सर. म्हणजे तुम्ही एसीटी वैदिक वर पहिल्याच वर्षी 100% सक्सेस झाला. हो वैदिक मुळे झाडात ताकद येते, माल चांगला लागतोय, काड्या चांगल्या स्ट्रॉंग होते त्या सर. आणि शेती करायची असेल तर वैदिक शिवाय पर्याय नाही. आणि वैदिक मुळे सगळ्यांना खायला प्यायला सुद्धा चांगलं आणि बिगर खत औषधाचं मिळणार. राम सरांबद्दल काय सांगू इच्छिता एवढी चांगली टेक्नॉलॉजी जी निर्माण केली आणि तुमच्यासारखे नौकी शेतकरी सक्सेस व्हायला लागले. राम सर म्हणजे शेतीच्या बाबतीत देव म्हणायला हरकत नाही सर. ओके. हो नावासारखंच रामच आहे. म्हणजे कलियुगातले राम आहेत. हो कलियुगातले रामच आहेत ते. ओके धन्यवाद.